ब्लॉग कुलदैवत भाग 2. ओटी, नारळ, साडी चोळी की स्वतःमधला अहंकार. कुलदैवतेला खरंच काय अर्पण करावं? काही भेटी आपण ठरवतो आणि काही भेटींचा योग कुठेतरी आपल्यासाठी ठरवला जातो. कुलदैवताचं दर्शन कदाचित अशीच एक भेट असावी. आपण देवाला भेटायला जातो असं आपल्याला वाटतं, पण कधीकधी मनात एक वेगळाच विचार येतो. खरंच आपण देवाकडे जातो की देवच अनेक वर्षांनंतर पुन्हा आपल्याला त्याच्या चरणांपर्यंत बोलावून घेतो? मागच्या वेळी मी कुलदैवत या विषयावर ब्लॉग लिहिला. आपल्या कुलदैवताचा आणि आपल्या आधी होऊन गेलेल्या पिढ्यांचा संबंध, त्या पिढ्यांची श्रद्धा, त्यांची ऊर्जा, त्यांच्या प्रार्थना आणि आपल्यापर्यंत पोहोचलेला एक अदृश्य वारसा याबद्दल मी त्यात माझे विचार मांडले होते. त्या ब्लॉगला खूप सुंदर प्रतिसाद मिळाला. अनेकांनी तो वाचला, काहींनी प्रत्यक्ष भेटून त्यावर बोलले, काहींनी स्वतःच्या कुलदैवताच्या आठवणी सांगितल्या. आणि त्याच विषयावर एका मैत्रिणीशी बोलताना माझ्या मनात या दुसऱ्या भागाचा जन्म झाला. बोलता बोलता ती सहज म्हणाली, लग्नानंतर 7-8 वर्ष झाली गं, पण आम्ही अजून कुलदैवतेच्या दर्शनाला गेलोच नाही. त्या बोलण्याने तिच्याही मनात काहीतरी हल्लं असावं. तिने ते मनावर घेतलं आणि काही दिवसातच ती आणि तिचा नवरा कुलदैवताच्या दर्शनाला जाण्यासाठी निघाले. जाण्याआधी आमचं बोलणं सुरू होतं. कुलदेवीची ओटी भरायची का? ओटीमध्ये साडी, चोळी, तांदूळ, गहू काय न्यायचं? अभिषेक करायचा का? काय पूजा करायची? काय अर्पण करायचं? कुलदेवीला काय द्यायचं? सगळं असं साग्रसंगीत कसं करता येईल याबद्दल चर्चा सुरू होती. पण फोन ठेवल्यानंतर माझ्या मनात अचानक एक वेगळाच प्रश्न उभा राहिला. खरंच आपल्या कुलदेवीला हे सगळं हवं असेल का? साडी, चोळी, नारळ, ओटी, दागिने, महागड्या वस्तू, पुरणपोळीचा नैवेद्य, की तिला फक्त आपण हवे असू? अनेक वर्षांनी तिच्या दारात पोहोचलेले आपण, तिच्यासमोर नतमस्तक झालेलं आपण, आपलं मस्तक, तिच्याविषयी मनात असलेली गाढ श्रद्धा, भक्ती, तिच्यापर्यंत पोहोचण्यासाठी केलेला प्रवास हजारो मैलांचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिच्यासमोर उघडं केलेलं आपलं मन. परंपरेनुसार ओटी भरणं, अभिषेक करणं, नारळ वाहणं, वस्त्र अर्पण करणं यामागे श्रद्धा आणि संस्कृती आहे. त्या परंपरेचा आपल्या सर्वांना आदर आहेच. पण त्या सगळ्या पलीकडे जाऊन मला स्वतःला एक प्रश्न विचारावासा वाटला. माझ्या हातात मी देवासाठी काय घेऊन जाते यापेक्षा माझ्या मनातून मी देवाच्या चरणी काय ठेवून येणार आहे हा प्रश्न अधिक महत्त्वाचा नाही का? कारण जगातली सर्वात महागडी वस्तू जरी आपण कुलदैवताच्या चरणी ठेवली तरी ज्याला आपण विश्वाचा दाता मानतो त्याच्यासमोर त्या वस्तूंची किंमत तरी किती? ज्याने आपल्याला आयुष्य दिलं, शरीर दिलं, बुद्धी दिली, कुटुंब दिलं, पिढ्यांचा वारसा दिला, संधी दिल्या, मनुष्य म्हणून जन्म दिला, मार्ग दिला, त्याला आपण भौतिक अर्थाने काय देणार बरं? मग कदाचित त्याला अर्पण करण्यासारखं काही असेल तर त्यामध्ये आपल्याच आतमध्ये आहे. आपला अहंकार, आपला राग, आपला लोभ, आपली असूया, आपले रुसवे फुगवे, आपली तुलना, आपल्या मनात साचलेला द्वेष, मत्सर, बदला, नकारात्मकतेचा मोठा थर. आयुष्य जगताना कळत नकळत कितीतरी गोष्टी मनावर जमा होत जातात. कुणीतरी दुखावलेलं असतं, कुणाबद्दल राग धरलेला असतो, कुणाशी तुलना सुरू असते, कुठेतरी अहंकार दुखावलेला असतो, कुणाला माफ करता आलेलं नसतं, कुणाच्या यशाने मनाच्या एखाद्या कोपऱ्यात असूया निर्माण झालेली असते. आणि आपण हे सगळं घेऊनच वर्षानुवर्ष पुढे चालत राहतो. मग कुलदेवतेच्या दर्शनाचा दिवस केवळ पूजा करण्याचा दिवस न राहता स्वतःला पुन्हा एकदा स्वच्छ करण्याचा दिवस झाला तर? कुलदेवीच्या चरणाची डोकं टेकवताना मनात म्हटलं तर, आज माझ्याकडे तुला देण्यासाठी सोनं नाही, चांदी नाही किंवा जगातली सर्वात महागडी वस्तूही नाही, पण माझ्या आत साचलेला अहंकार मी तुझ्या चरणी ठेवते, माझा राग तुझ्या चरणी ठेवते, माझी असूया ठेवते, माझे रुसवे, मत्सर, द्वेष, मनावरचं ओझं तुझ्याकडे सोपवते.
हे सगळं घेऊन मला परत पाठवू नकोस, मला हलकं करून पाठव. मला पुन्हा माणूस म्हणून नव्याने जन्म घेऊ दे. किती सुंदर असेल तो परतीचा प्रवास. हलकं झालेलं मन, कुलदेवतेचा भरभरून लाभलेला आशीर्वाद, शुभेच्छा, असा तो परतीचा प्रवास. ज्या व्यक्तीने मंदिरात प्रवेश केला आणि जी व्यक्ती दर्शन घेऊन मंदिराबाहेर पडली, त्या दोघांमध्ये काहीतरी बदल झालेला असेल हे नक्की. कदाचित हाच खरा प्रसाद असेल का? कुलदेवतेला भेटताना मला आणखी एक गोष्ट खूप महत्त्वाची वाटते, ती म्हणजे कृतज्ञता. अनेक वर्षांनंतर दर्शनाचा योग आला तर केवळ आपल्या प्रयत्नांमुळे आपण तिथे पोहोचलो असं न मानता मनापासून म्हणावंसं वाटतं, कुलदेवता, कुलदेवी, तू मला बोलवलंस म्हणून मी आले. इतक्या वर्षानंतर पुन्हा तुझ्या चरणांशी येण्याचा योग दिलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. माझ्या आधीच्या कितीतरी पिढ्या ज्या ठिकाणी नतमस्तक झाल्या असतील त्याच ठिकाणी आज मला डोकं टेकवता आलं त्याबद्दल धन्यवाद. त्यांची श्रद्धा माझ्यापर्यंत पोहोचली त्याबद्दल धन्यवाद. आणि माझ्यानंतर येणाऱ्या पिढ्यांपर्यंत हा संस्कार पोहोचवण्याची संधी मला मिळू दे. कुलदैवत म्हणजे केवळ आपल्यासाठी आशीर्वाद मागण्याची जागा नसावी, ते आपल्या मागच्या आणि पुढच्या पिढीमध्ये असलेला एक अदृश्य दुवा असावा. म्हणूनच त्या चरणांशी उभं राहून मला अशी प्रार्थना करावीशी वाटते, माझ्यातली माणुसकी जिवंत राहू दे, माझ्यातला प्रेमाचा झरा कधी आटू देऊ नकोस. यश मिळालं तरी माझं मस्तक नम्र राहू दे, माझ्यातला विद्यार्थी कायम जिवंत ठेव. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर काहीतरी नवीन शिकण्याची उत्सुकता दे. माझ्या आधीच्या पिढ्यांविषयी माझ्या मनात कायम प्रेम, कृतज्ञता यांची जाणीव राहू दे. त्यांनी कमावलेल्या नावाला माझ्या कर्माने अधिक सुंदर करण्याचं बळ दे. माझ्या पिढीचा उद्धार करण्यासाठी चांगलं कर्म करण्याची शक्ती मला दे. आणि माझ्यानंतर येणाऱ्या माझ्या पुढच्या पिढ्यांसाठी संपत्तीपेक्षाही चांगले संस्कार, चांगले विचार, चांगलं उदाहरण मागे ठेवण्याचं कर्तृत्व मला दे. मी कितीही मोठी झाले तरीही तुझ्यासमोर आणि आयुष्यासमोर नतमस्तक राहण्याची बुद्धी मला दे. कदाचित कुलदैवताच्या दर्शनाला जाताना हात भरलेले असण्यापेक्षा मन भरलेलं असणं अधिक महत्त्वाचं आहे. ओटी जरूर भरूया, नारळ वाहूया, साडीचोळी अर्पण करूया, अभिषेक करूया, दानपेटीत मोठी रक्कम टाकूया, सोन्या चांदीच्या दागिन्यांनी त्या कुलदेवतेला मढवूया, सुंदर वस्त्र परिधान करण्यासाठी भेट देऊया, आपल्या घरची परंपरा प्रेमाने जपूया. पण त्या सगळ्याबरोबर आणखी एक ओटी भरूया, ती म्हणजे कृतज्ञतेची. आणि आणखी एक गोष्ट देवाच्या चरणी ठेवून येऊया, आपला अहंकार. कारण नारळ मंदिरात राहील, साडी तिथे राहील, फुलं काही वेळाने कोमेजतील, प्रसाद संपेल, पण त्या दर्शनानंतर आपल्यातला माणूस थोडासा अधिक सुंदर होऊन घरी परतला तर कदाचित तेच कुलदेवतेला वाहिलेलं सर्वात मौल्यवान अर्पण असेल. शेवटी मला एवढंच वाटतं, कुलदेवतेकडे जाताना आपण नेहमी विचारतो, देवा मला काय देशील? पण कधीतरी त्या कुलदेवीच्या चरणांशी बसून स्वतःला विचारून पाहूया, आज मी तुला काय देऊन जाते, किंवा आज मी तुला काय देऊन जाऊ बरं. आणि उत्तर जर आलं, माझा अहंकार, माझा राग, माझी असूया, माझ्या मनात साचलेलं नकारात्मक भावनेचं ओझं, मीपणा, तर हे सगळं तिथेच ठेवून येऊया. आणि परतताना सोबत घेऊन येऊया श्रद्धा, नम्रता, कृतज्ञता, प्रेम आणि आपल्या पिढ्यांप्रती असलेली जबाबदारी. कारण कदाचित कुलदेवतेला आपल्या हातातलं अर्पण नकोच असेल, तिला आपल्या मनातलं परिवर्तन हवं असेल. आणि ज्या दिवशी दर्शनानंतर आपलं मन बदललं, विचार बदलले, आपलं कर्म अधिक सुंदर झालं, त्या दिवशी कदाचित खऱ्या अर्थाने आपली कुलदेवतेची पूजा पूर्ण झाली असेल. कुलदेवतेला माझ्या मागच्या सर्व पिढ्यांच्या वतीने कृतज्ञतेचा नमस्कार. माझ्या आजच्या पिढीकडून प्रेमाची घट्ट मिठी आणि पुढे येणाऱ्या पिढ्यांसाठी एक सुंदर प्रार्थना. हे कुलदेवता, हे कुलदेवी, आमच्यावर तुझा आशीर्वाद असाच राहू दे आणि त्या आशीर्वादाला पात्र ठरेल असं आयुष्य जगण्याची बुद्धी आम्हा सर्वांना दे. कुलदेवतेच्या चरणी साष्टांग दंडवत. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. कृतज्ञतापूर्वक.
तुमची सखी प्रणाली शिवकमल आव्हाड. हा ब्लॉग आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा. आणि कमेंटमध्ये आपल्या कुलदेवतेला आपण काय समर्पित अर्पण करणार आहोत ते नक्की लिहूया. आणि आज श्रावणाचा पहिला दिवस आहे, त्यामुळे या श्रावणामध्ये महादेवाला तर आपण भरभरून पूजणार आहोत, अभिषेक करणार आहोत. त्याचबरोबर महादेवाचा अवतार असलेल्या खंडोबाला, ज्योतिबाला, 3.5 शक्तिपीठ असलेल्या देवीला आणि अजून आपल्या वेगवेगळ्या कुलदेवतांना, कुलदेवींना मनापासून या श्रावणाच्या पवित्र महिन्यामध्ये त्यांना नतमस्तक होऊया, नमन करूया, आशीर्वाद मागूया, त्यांच्या भक्तीमध्ये, श्रद्धेमध्ये तल्लीन होऊया. ब्लॉग आवडल्यास नक्की कमेंट करा आपल्या कुलदेवताबद्दलचा अनुभव आणि ब्लॉगबद्दलचा अभिप्राय. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.